आज भारतीय राज्यघटना विषयावर सन्माननीय सरन्यायाधीशांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी खरं तर आपण सगळेजण इच्छुक आहोत. त्यामुळं मी अधिक बोलणार नाही, परंतु एवढंच सांगतो की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांशी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आदरणीय सरन्यायाधीश येत असताना अमरावतीतल्या एका गल्लीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचलेला आहे. आणि हा प्रवास त्यांच्या एकट्याचा नाही, तर देशातल्या ज्या दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांवर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या, अन्यायाचं परिमार्जन करणाऱ्या, न्यायप्रिय, संवेदनशील न्याय अधिकाऱ्याचा हा प्रवास आहे. या प्रवासामागे त्यांचे वडील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, माजी खासदार, तसंच बिहार, सिक्कीम, केरळचे माजी राज्यपाल दिवंगत रासू गवई साहेबांची प्रेरणा आहे. त्यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांची मेहनत, संस्कार आहेत. एका ध्येयनिष्ठ, सुसंस्कारित कुटुंबातून येणारे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांची सरन्यायाधीशपदी झालेली निवड ही अमरावतीचा, विदर्भाचा, महाराष्ट्राचा आणि तसंच भारत देशाचा गौरव आहे.